सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. सो आज आहे माझा बर्थडे आणि आनंद सकाळपासून बाहेर गेलेत. सकाळी त्यांनी मला उठवलं आणि आंघोळ वगैरे केली आणि मला बोलले की मी चाललोय बाहेर, मला काहीतरी काम आहे. तर मी सगळं घरातलं काम वगैरे आवरलं, भांडे वगैरे घासले, कारण रात्री मटण बनवलं होतं तर सगळे कसे खराब भांडे वगैरे होते वशटाचे. आणि आज एकादश पण आहे, माझ्या बर्थडेच्या दिवशी एकादशी आलेली आहे. सो आता मला पूजा वगैरे करायची आहे, तर मी देवपूजा वगैरे करून घेते. तोपर्यंत आनंद पण येतील आणि स्वयंपाक वगैरे करू. बघू आता संध्याकाळी काय प्लॅन केलेला आहे त्यांनी. आणि हो फ्रेंड्स, मला इंस्टाग्रामवर इतके मेसेजेस आलेत, इतके मेसेजेस आलेत, खूपच जास्त लोकांनी मला विश केलंय. सो त्यासाठी खरं मनापासून धन्यवाद. मी अजून कोणाला रिप्लाय नाही दिलेत, कारण की मी उठल्यापासून घरातलं काम वगैरेच करत होते आणि आनंद सुद्धा बाहेरच आहेत. तर आता मी देवबत्ती केल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा आहे मला. तर मी सगळ्यांना रिप्लाय देईल आणि सगळ्यांना खरे परत एकदा मनापासून थँक्यू की तुम्ही मला इतके विशेष केले. दरवर्षी मला खूप जास्त विशेष येतात. सो मला खूपच खूपच म्हणजे खूपच छान वाटतं आणि मी नक्की सगळ्यांना रिप्लाय देईल. आणि तुम्हा सगळ्यांची विशेषची मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून सुद्धा इन्स्टा स्टोरी किंवा व्हॉट्सअपला मी नक्की अपलोड करणार आहे. तर भेटूयात आनंद आल्यावर. सो फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला बोलले होते की याचं काहीतरी चाललेलं आहे, तर आता आनंद आलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, गिफ्ट घेऊन आलेत. 2 गिफ्ट आहेत, बट हे मला असे मोकळे मोकळे का वाटतं ते. मस्ती तर नाही ना करत तुम्ही? नाही. काय असेल याच्यामध्ये मला काय आयडिया नाही. ओपन करून बघू. तुम्ही लिक्विड दिसत आहात. बर्थडे माझा आहे. आंघोळ मी केली ना आज. मी पण आंघोळ करून बघा देवाबत्ती केली. अरे मस्त, छान वाटलं. घर वगैरे बघ किती मस्त साफ केले मी सगळं. एकदम साफ. मग काय करू तर संध्याकाळी देऊ का आता खोलते काय काय मला पण नाही समजत ते काय करू. केक कट केल्यावर मग मी तुला देईन. हा ठीक आहे, आता तसं मी माझा अवतार बघ कसा आहे. ठीक आहे, तर संध्याकाळी खोल. ठीक है. इसमें क्या है, आवाज नहीं आ रहा है ना? आवाजच नाही येते. संध्याकाळी खोल मस्त. तुम्ही 11 वाजल्यापासून गेलात आनंद, 2 वाजत आले. 2 भाजीला घेऊन आले बीन्स. आता मी बीन्स आणि चपात्या करते आणि जेवण वगैरे करूयात आपण. तर आता पटकन आम्ही स्वयंपाक करते, मी जेवण करते आणि मग थोडा आराम करू आणि संध्याकाळीच भेटू आता डायरेक्ट. कारण की नाहीतर आहे ना, ब्लॉग लय मोठा ब्लॉग होतो, तर मला छोटाच ब्लॉग बनवायचा आहे हा वाला. तर डायरेक्टली आता आपण संध्याकाळीच भेटूयात आणि मी तुम्हाला माझा आउटफिट पण दाखवणार आहे. म्हणजे की मी ना, म्हणजे मिशोवरून मागवले होते 1-2 आउटफिट्स, बट माझं कुठं जायचं फिक्स नव्हतं. बट गेल्या वेळेस पण तसंच झालं, मी नव्हते कुठे जाणार बर्थडेच्या वेळेस, बट एंड टायमिंगला निघावं लागलं. तर मग मी इथं टॉप आणि जीन्स वेअर करून गेले होते. तर ह्यावेळेस तसं नाही व्हावं म्हणून मी एक आउटफिट मागून ठेवला होता, म्हणजे 2 मागवलेत. तर मी आनंदला विचारेल संध्याकाळी की दोघांपैकी मी कुठला वेअर करू. तर तुम्हाला पण बघायचं असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघत राहा. तर आता संध्याकाळी भेटू आपण. तो फ्रेंड्स, आता झालेली आहे संध्याकाळ आणि आम्ही चाय वगैरे पिलोय आणि आता परत परत मला सोडून चाललेत. सकाळी पण 2 तास गेले, आता बी परत बाहेर चाललेत. आता कुठं चाललेत ते माहित नाही. सकाळी एक दिवस आहे तुझ्या ते पण परमिशन काढून मागितलंय. ह्याच्या आधी मी कधी सोडून जात नाही तुला. जातो का? मग किती वेळ, आता बघा 6:30 वाजले ना, आम्ही चाय वगैरे पिलोय. आता मला म्हणते तू तयार होऊन बस, मी तुला घ्यायला येतो. ठीक चल आहे, जातो मी. हा सांभाळून जा. हा तुमचा लय धसमुसळ पण असतो आनंद, एकदम सांभाळून जा. गिफ्ट वगैरे परत घेऊन चाललेत आता, सांभाळून जा. आणि गाडी चालवताना फोनवर कोणाबरोबर बोलू नका. कपिल विपिलचा कोणाचा पण कॉल वगैरे आला तर रिसिव्ह नका करू, नाही तर गाडी साईडला ठेवून बोला. तुमचं सवय मला माहिती आहे, फोन गाडी चालू असताना तुम्ही फोनवर बोलतात. ठीक आहे, जाऊ मी. भूक लागली का? नाही अजून भूक नाही लागली. नाश्ता काय खाऊ वाटला तर तिकडे करा मग नाश्ता काय. ठीक आहे, बाय. हा बाय. तर आता आनंद तर गेले, तर कुठे गेलेत माहित नाही. आता मी रेडी होते, 7 वाजता परत देवाबत्ती करायची मला आणि तयार व्हायचं. मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे 2 आउटफिट आहेत, तर त्याच्यामधून मी कोणता घालू, मला खूप कन्फ्यूज आहे मी. आणि मी आनंदला विचारलं होतं कोणतं घालू, तर ते मला त्यांनी सजेस्ट केलेलं आहे हे वालं वेअर कर म्हणून.
सो फ्रेंड्स, मी रेडी झालेली आहे. सो तुम्ही बघू शकता माझा आउटफिट. मी आणि आनंद सुद्धा आलेले आहेत. मी काही ती क्लिप घेतली नाही. आनंद आले बघा, रेडी वगैरे झालेत एकदम मस्त. दाखव तुझा फुल लुक दाखवतो मी. सो हा आहे माझा लुक. हा आउटफिट बघा कसा वाटतोय. मी तुम्हाला याच्या साईडला मेन्शन करून टाकेल तरी पण. हा दुसऱ्या सेकंड आउटफिटचं पण बॅक साईड काय असं दिसतोय. हा लय मस्त दिसतंय, लय मस्त. छान वाटतंय ना. हो. तर आता चला बघू यांनी काय तयारी केली, काय सरप्राईज माझ्यासाठी केलंय. चलो. अनुजा पण इथं आलेली आहे. अजून पण बाहेरच बसायचंय का? आता बाहेर बस 5 मिनिटं. मी बघून आलो सेटअप कसं आहे कसं नाही. वाळूचा आनंद. दिसतंय की सगळं. माझं काम. खूप छान केलेलं आहे, भारी केलंय. बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू ताई. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे तुम जियो हजारों साल. हैप्पी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday to you. अरे आताच कुठं राजी. Happy birthday to you. Happy birthday to you. Dear Tanuja. Happy birthday to you. ऑटोमॅटिक फुटतात त्यापेक्षा आपण फोटा. कपिल कपिल बघ. बर्थडे माझा का तुझा रे. कपिल आपले आपण बर्थडे. बघा यांचं आता चाललंय त्यातलं गाणं व्हिडिओ काढायचे. ते कोणतं गाणं आहे? ए मेरी मेरी जहरा जबी. हा भेटला. असं करा. याची आयडिया आहे. हा, चल. पप्पा मागून लावा परत गाणं. तुम्ही करा. बाबूला मी तुम्ही दिसतोय. गिफ्ट पहिले हे खोल. सो फ्रेंड्स, तुम्ही जसं की बघितलं होतं मॉर्निंगला आनंदली हे दाखवलं होतं, पण मला माहित नाही याच्यात काय आहे. मला मोकळेच वाटते ते अजून पण. तर आपण ओपन करून बघूयात की याच्यात काय आहे. गरमच केलं ना, बाहेर असतं वेगळी गोष्ट. बघा टेडी. छेरी अरे माझं हरवलं घेऊन गेलं. झोपती रात्री त्याला. तिला आवडतं असलंच. आनंद आहे का घरी? त्यात पण त्याच वाटते. बघ याच्यात पण तेच आहे. यात हार्ट आहे. हार्ट आहे. ती बघा मस्त आहे ना. आता मी मस्त तिथं भिंतीला लटकीन आणि सोफ्यावर ठेवीन याला. मला ती मिवशी बनवून झोपतोय. आई किती मूव आहे म्हणून बघ. सो दोन्ही गिफ्ट मला खूप जास्त आवडले. मग दाजी कसा वाटला गिफ्ट? गिफ्ट मला कुठं दोन्ही पण गिफ्ट जास्त आवडले. मग कसा वाटला गिफ्ट? टेडी. मम्मीने दिसते ना.
ये देखो गाइस, इन दोनों में कुछ फर्क है क्या? देखो ना guys, देखो ना. किती क्यूट आहे रे. कशाला पैसे नको. अरे हे गिफ्ट आहे ताई ते धर. आम्ही थोडी केलं तशी कधी कधी देते. काय रे देऊन घेऊन असं बोलते. ते जाऊ दे, इकडून तर तिकडून तर काय नाही येणार. कारण की मम्मीला माहिती आहे हिला काय बी घेऊन देई त्याच्यामध्ये नुक्स काढते, म्हणून सगळ्यात साधं सोपं मम्मीने मला दिलेत पैसे. है ना मम्मी? आता मी याचा का दिले पैसे? पैसे कामाला येतात ना. हा असं. सो चला आता आपण जेवण करून घेऊया. त्या आनंदच्या नादात मी 6 वाजल्यापासून उपाशी. जेवण काय म्हणले मम्मा? बिर्याणी. मेरी मम्मी काम पे से आ रही है. माझी ये मेरी सिस्टर बना के गई है. म्हणजे की माझी बहीण भरून गेली जॉबला, तिला जायचं होतं. ही अरे वा पुलाव कोशिंबीर. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा बर्थडे एकादशीच्या दिवशी आलेला आहे, तर आम्ही नॉनव्हेज वगैरे काहीच खाणार नाही आहोत, तर आम्ही व्हेजचाच मम्मीने त्यांनी प्लॅन केला. मला काहीच माहिती नव्हतं. यांनी सगळं मम्मी, आनंद, माझा भाऊ, माझे पप्पा आणि माझी बहीण हे सगळ्यांनाच माहिती होतं. आणि उपवासाचं मम्मीने बनवलंय भगर आणि काय मम्मी ते शेंगदाण्याची भाजी. शेंगदाण्याची भाजी आणि भगर. तर आता आम्ही जेवण करून घेतो. इकडे बघ. हा बोल. कपिल नको. कपिल शपथ. तर माझ्या भावाने नवीन गाडी घेतलेली आहे, तर आम्ही त्या गाडी आलोय, ड्राईव्हला आलोय. आम्ही टेस्ट करतो की गाडी कशी आहे. जर चांगली असेल बघा, अशी भारी गाडी आहे ना, मस्त आहे खरंच. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. थांबलोय आईस्क्रीम घ्यायसाठी. आम्ही ऍक्च्युली आईस्क्रीम खायसाठी आणि गाडीवर ड्राईव्ह करण्यासाठी आलो होतो. तर झालेलं आहे. भाऊ माझा घेतोय आईस्क्रीम. कुल्फी येते. कुल्फी घेतली. आज मला काय झाले काय समजत नाही. आम्ही आता इथे खात बसतो, तर मम्मी पप्पाची कुल्फी ती विरघळून जाण्यासाठी डायरेक्टली घरी जाऊनच खाऊयात. आता आपण निघायचं का? मतलब कोई हॉरिझॉन्टल मस्त आहे चालवायला. सो फ्रेंड्स, आता आम्ही घरी आलो. सगळ्यांनी कुल्फी एन्जॉय केली. पप्पा लेट झालं होतं म्हणून पप्पा झोपून घेतलं पप्पाने. मम्मीने दिलं होतं ना गिफ्ट. कशाला आणलंस? काय खोल के देखो. बापरे. माझं आवडतं गिफ्ट आहे यार. नाही, आय डोंट बिलीव्ह दिस, बट मला लय गरज होती रिअली रिअली. हे बघा किती बार आणले त्यांनी छोटावाला. काय आहे ते नाही का म्युझिकचं वाजवायचं. द्यायचं त्याला. बापरे कपिल, थँक्यू खरं थँक्यू. मला सगळ्यात जास्त गिफ्ट आवडला असेल तर कपिलचं आवडला असेल. बोललो होतो त्याला. खरं सिरियसली. झाले पैसे वसूल. आवाज आहे. त्यांनी मला गिफ्ट दिलं जे की मला खूप जास्त आवडलं. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.